नमस्कार. पहा, आपण काल एक नवीन टॉपिक 8वीचा शिकवायला सुरुवात केली होती, ज्याचं नाव आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. आपण या टॉपिकमध्ये रॅशनल अँड इरॅशनल नंबर्समध्ये पाहिलं की नंबरचे काही टाईप्स आहेत, जसं की नॅचरल, होल नंबर्स, इंटिजर्स. आणि मग आपण याच्यानंतर आता पुढे येतोय. मग हे रॅशनल नंबर्स काय आहेत, जे 7वीमध्ये झालेलं आहे. पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये जे नंबर्स असतात किंवा एम अपॉन एन या फॉर्ममध्ये जे नंबर असतात त्यांना आपण रॅशनल नंबर म्हणतो. आणि यांचा डिनॉमिनेटर हा कधीच झिरो नसतो. पुढे आज आता आपण पाहतोय कम्पॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरचं कम्पॅरिझन कशा पद्धतीने करायचं. ठीक आहे. हे कम्पॅरिझन करण्यासाठी आपण पहा, हे कम्पॅरिझन करण्यासाठी आधी आपण सुरुवातीला तुमच्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 2 वरती जी माहिती दिली आहे ती पाहतोय. बघा इथे काय म्हटलंय, वी नो दॅट फॉर एनी पेअर ऑफ नंबर्स ऑन ए नंबर लाईन द नंबर टू द लेफ्ट साइड इज स्मॉलर दॅन द अदर. हे काल पण तुम्हाला सांगितलं की संख्या रेषेवरती म्हणजेच नंबर लाईनवरती डावीकडील संख्या ही उजवीकडील संख्येपेक्षा नेहमी लहान असते. ओके, सो राईट हँड साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन द लेफ्ट हँड साइड. आणि मग इथे पुढे आपण आता जर एक्झाम्पल पाहिलं, इथे इथे एक रॅशनल नंबरचं कम्पॅरिझन दिलंय बघा. कम्पेअर द नंबर म्हटलेलं आहे त्यांनी इथे 5/4 अँड 2/3 आहे, नॉट 3 इट्स ए 2/3. थोडंसं इथे पेन वापरतो. ओके, हां. हे बघा, कम्पेअर द नंबर्स म्हटले त्यांनी 5/4 आणि 2/3. राईट युझिंग द प्रॉपर सिम्बॉल म्हटले त्यांनी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि हे स्मॉलर दॅन. राईट हँड साईडच्या विचारानं जर घेतलं तर स्मॉलर दॅन. मग आता इथे काय म्हटलेलं आहे कम्पॅरिझन करत असताना, हे पहिल्यांदा उदाहरण सोडून दिलंय. या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं, बघा मी काय म्हणतोय तुम्हाला, या जर एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं तर हे एक्झाम्पल नक्की काय होतं रे. 5/4 आणि 2/3. कोणतं एक्झाम्पल होतं हे. 5/4. ओके, 5/4 आणि त्याच्यानंतर पुढे होतं इकडे 2/3. मग आता इथे तुम्ही म्हणाल सर ऑलरेडी इथे एक उदाहरण दिसतंय बाजूला. हे उदाहरण थोडंसं आधी आपण चेक करूयात. हे वाला बाजूला जे दिलेलं आहे हे वाला उदाहरण पाहूयात. ज्यावेळी डिनॉमिनेटर हा फ्रॅक्शनचा सेम असतो, डिनॉमिनेटर फ्रॅक्शनचा बोलूयात किंवा रॅशनल नंबरमध्ये बोलतोय खरं तर आपण. रॅशनल नंबरमध्ये ज्यावेळी डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळी ज्या रॅशनल नंबरचा न्यूमरेटर हा ग्रेटर आहे तो रॅशनल नंबर ग्रेटर असतो. म्हणजे काय, 3 तर समान आहे, मग अंशात पाहायचं 2 आणि इकडे अंशात आहेत 5. मग 5 हे मोठे आहेत म्हणून हा फ्रॅक्शन किंवा हा रॅशनल नंबर 5/3 हा मोठा झाला. आता आपण जे उदाहरण बघत होतो पान नंबर 2 वरती सोडून दिलेलं, त्याच्या उदाहरणात त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतं इथे आहेत 5/4, बाजूला आहेत 2/3. इथे डिनॉमिनेटर मात्र सेम नाही. मग प्रथम तो काय करून घ्यायचा, इक्वल करून घ्यायचा. डिनॉमिनेटर काय करून घ्यायचा इथे, इक्वल. आणि मग डिनॉमिनेटर इक्वल कसा करणार, त्याच्यासाठी काय स्टेप्स आहेत. इकडे 3 आहे, इथे 4 आहे, मग आपण त्याचा एलसीएम घेतो किंवा सिम्पली या 3ने इथे मल्टिप्लाय करायचं आणि या 4ने इकडे मल्टिप्लाय करायचं. बरं, ते मल्टिप्लाय होत असताना अंशात आणि छेदात दोन्हीकडे होणार आहे, फक्त छेदाला होणार नाहीये. म्हणजे हे जे 5/4 मी म्हणतोय हे इंटू इथे पण 3. ओके, आणि इकडे इंटू इथे पण 3. थोडंसं अजून एक 2-3 दिवस वेट करा. आपल्याला ते मी व्हाईट बोर्डवरती लिहिण्यासाठी मी थोडीशी सिस्टीम मागवलेली आहे. मग आपण हे व्यवस्थित थोडंसं लिहूयात. आणि मग ह्या 2/3ला मी काय म्हणणार आहे, सॉरी इथे थोडंसं असं पुसतोय. इथे जे आपल्याकडे आहे 2/3 याला कितीने मल्टिप्लाय करायचं, तर याच्या डिनॉमिनेटरने. याचा डिनॉमिनेटर किती आहे, तर तो आहे 4. सो मी इथे मल्टिप्लाय करणार 4ने. हा तो प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो पुस्तकामध्ये तुमच्या. बरं, डिवाइड केल्यानंतर सॉरी मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे 3ने केलं या रॅशनल नंबरला आणि या रॅशनल नंबरला आपण 2/3 या रॅशनल नंबरला 4ने. मग मल्टिप्लाय केल्यानंतर काय झालं रे, इकडे झाले न्यूमरेटरमध्ये 15 डिवायडेड बाय 12 आणि या बाजूला झाले 8 डिवायडेड बाय 12. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर डिनॉमिनेटर इक्वल, डिनॉमिनेटर्स आर इक्वल. मग याच्यामध्ये मोठं कोण आहे, लहान कोण आहे. बघा 15 हे ग्रेटर आहे, सो 15/12 इज ग्रेटर दॅन 8/12. इट मीन्स सिम्पली 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3.
असं ते उदाहरण आहे. बघा लक्षात आलं का? कोण मोठं आले? 5/4 हे मोठे आले 2/3 पेक्षा. पहा इथे आपलं हे एक्झाम्पल आहे. बघा देअरफॉर म्हटलं त्यांनी 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3. आता इथे सिम्पली एक पुढे म्हटलेलं आहे कम्पेअर द रॅशनल नंबर्स, आणि या रॅशनल नंबरमध्ये जर तुम्ही पाहत असाल बाळांनो तर इथे मायनस साईन आहे. आणि मग नेहमी लक्षात ठेवायचं ज्यावेळी निगेटिव्ह चिन्ह येतं त्यावेळी तो रॅशनल नंबर दुसऱ्या रॅशनल नंबरच्या तुलनेत काय असणार आहे? स्मॉलर असणार आहे. सो यामध्ये एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल. जो निगेटिव्ह असतो तो नेहमी स्मॉल असतो. बघा निगेटिव्ह नंबर्स हे आपण नेहमीच काय म्हणतो? स्मॉलर असतात. कोणापेक्षा रे? तर पॉझिटिव्ह पेक्षा. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह नंबर्स हे ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर्स. मग इथे म्हटलं टू कम्पेअर टू निगेटिव्ह नंबर्स. आता पुढे थोडंसं ते काय म्हणतायत की टू कम्पेअर टू निगेटिव्ह नंबर्स लेट अस व्हेरीफाय दॅट इफ ए अँड बी आर पॉझिटिव्ह नंबर्स सच दॅट वगैरे वगैरे. इथे त्यांनी आता हे उदाहरण थोडंसं वेगळं केलेलं आहे. व्हेरीफाय द कम्पॅरिझन वगैरे वगैरे. ठीक आहे. आता इथे थोडंसं हे राहू द्यात बाजूला जरा. हे एक्झाम्पल 3 जर आता आपण पाहायला घेतलं तर बघा याच्यात काय दिसतं आपल्याला. कम्पेअर द नंबर्स म्हटले त्यांनी -7/3 अँड -5/2. ठीक आहे. यामध्ये आता काय झालेलं आहे? दोन्हीही निगेटिव्ह साईन असणारे आहेत. मग पहिल्यांदा काय करायचं? ह्या निगेटिव्ह साईनचा विचार करायचा नाही. बघा -7/3 आणि -5/2 आहेत. -7/3 आणि पुढे जर तुम्ही बघाल तर किती होतं रे पुढे बाळांनो? हे बघा -7/3 -5/2 सॉरी इथे थोडंसं आहे -7/3 आणि मायनस हे होते 5 किती होते तर 2 होते. बरोबर. हेच एक्झाम्पल होतं का? एकदा क्रॉस चेक करूयात. -7/3 -5/2. मग आता याच्यात काय करायचं? पहिल्यांदा यांचं निगेटिव्ह जे साईन आहे, ओके, निगेटिव्ह जे साईन दिसते आपल्याला मायनसचं, हे साईन न विचारात घेता आधी यांना कम्पेअर करायचं. सो पॉझिटिव्ह साईनमध्ये यांना कम्पेअर करायचं. 7/3 आणि हे आहेत 5/2. डिनॉमिनेटर इक्वल आहे का? नाही आहे. मग तो इक्वल करून घ्यायचा. मग इक्वल करण्यासाठी काय करणार? इकडे 7/3ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 2ने. तिकडच्या डिनॉमिनेटरने इकडे मल्टिप्लाय करायचं. इथे केले 2ने मल्टिप्लाय. सोबतच डिनॉमिनेटरला पण कितीने मल्टिप्लाय होणार आहे? 2ने मल्टिप्लाय. आणि या बाजूला जर तुम्ही बघाल तर 5/2 याला इकडच्या डिनॉमिनेटरने म्हणजे कितीने? तर 3ने मल्टिप्लाय करणार आहोत आपण. सो इथे 3ने मल्टिप्लाय केला. आता पुढे जर तुम्ही पाहिलं तर काय झालं? इथे 7×2 = 14. ओके. आणि डिनॉमिनेटरला 3×2 = 6. या बाजूला पाहिलं तर 5×3 = 15. आणि डिनॉमिनेटरला काय असतं? 2×3 = 6. आता जर तुम्ही पाहिलं तर ग्रेटर कोण आहे? 14 आणि 15 मध्ये 15 ग्रेटर आहे. मग हा फ्रॅक्शन ग्रेटर. कोणता फ्रॅक्शन ग्रेटर? 5/2. परंतु हे झालं प्लस मध्ये. हे सगळं कशात झालं रे? प्लस मध्ये झालं. पॉझिटिव्ह मध्ये झालं. निगेटिव्ह मध्ये ह्याच्या उलट होतं. निगेटिव्ह मध्ये ह्याच्या उलट होतं. तुम्हाला माहिती आहे आपण शिकलेलो आहोत. बघा आपण काय शिकलेलो होतो? -2 मोठा की -3 मोठा? तर -2 मोठा असतो निगेटिव्ह नंबर्समध्ये. येते ना लक्षात? -2 हा मोठा असतो, -3 मोठा असतो का नाही? निगेटिव्ह नंबर्समध्ये असं असतं. मग इथे आपण पॉझिटिव्ह मध्ये जे काढलं 5/2 जर ग्रेटर असतील पॉझिटिव्ह मध्ये, ओके, तर ते निगेटिव्ह नंबर्समध्ये काय होणार आहे? -7/3 हे काय होणार आहे? ग्रेटर होणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा हेच तिसरं एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात कसं सोडवलेलं आहे बघा. इथे केलंय की नाही त्यांनी? देअरफॉर आधी दाखवलेलं आहे की हे ग्रेटर आहे 5/2 पॉझिटिव्ह मध्ये, आणि नंतर ग्रेटर दाखवलेला आहे -7/3 निगेटिव्ह मध्ये. आणि इथे काही हे रूल्स आहेत. हे 3 रूल्स आहेत. त्या रूल्सचा जर आपण स्टडी केला तरी देखील आपण कोणता फ्रॅक्शन ग्रेटर आहे आणि कोणता स्मॉलर आहे हे समजून शकतो. जसं की त्यांनी म्हटलंय A/B आणि C/D हे जर रॅशनल नंबर्स असतील आणि यांच्यामध्ये जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं एचं डी सोबत, बघा
तिथे दिलेलं आहे. समजा आपण एचं डी सोबत मल्टिप्लिकेशन केलं आणि सीचं बी सोबत मल्टिप्लिकेशन केलं आणि या मल्टिप्लिकेशनमध्ये जर बी इंटू सीचं मल्टिप्लिकेशन ग्रेटर आलं तर इकडचा फ्रॅक्शन मोठा असतो. बघा थोडंसं तुम्हाला मी इथे येतो, या बाजूला येतो आणि इथे समजवतो, थोडंसं या व्हाईट बोर्डवरती समजवतो. आपण जे मटेरियल म्हणतोय ना, थोडंसं इन्स्ट्रुमेंट्स मागवलेले आहेत मी व्हाईट बोर्ड हा व्यवस्थित वापरायला आपल्या. तर ते आल्यानंतर अजून व्यवस्थित होईल. एक 3-4 दिवस अजून जातील, त्याच्यानंतर अजून व्यवस्थित व्हिडिओ आपण बनवून पाठवूयात. बघा मी काय म्हणत होतो, आपल्याला तिथे काय दिलेलं होतं. समजा 2 रॅशनल नंबर आहेत. सॉरी, माझ्याकडे तोंडून सारखं फ्रॅक्शन येत आहे. ए अपॉन बी आणि सी अपॉन डी. तर यांच्यासाठी 3 नियम आहेत की कोणता मोठा कसं ठरवायचं, कोणता या ठिकाणी मोठा असेल. पहिला नियम काय, जर एडीचा मल्टिप्लिकेशन बघा, इफ ए इंटू डी जर तुम्ही केलं, ओके, आणि परत क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये बी इंटू सी केलं, ओके, बी इंटू काय केलं आपण, सी केलं, ठीक आहे. जर बीसीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बी इंटू सी, ओके, ए इंटू डीचा मल्टिप्लिकेशन हा बी इंटू सी पेक्षा लहान आला तर काय असतं, देन, हे बघा देन म्हणतोय मी, देन THEN, देन मी काय म्हणणार आहे, हा ए अपॉन बी काय असणार आहे, स्मॉलर असणार आहे. कोणापेक्षा स्मॉलर असणार आहे, तर सी अपॉन डी पेक्षा. लक्षात घ्या. समजा आता जर असं झालं 2 नंबरला, एचा जो आपण डी सोबत गुणाकार करणार आहोत हा जर इक्वल आला बी आणि सीच्या गुणाकारासोबत, तर हे 2 फ्रॅक्शन काय असतात, इक्वल असतात. ए अपॉन बी इक्वल होतो सी अपॉन डीला. हे थोडंसं आहे. आणि तिसरी कंडिशन काय असणार आहे, याच्या वाईस वर्सा करतोय आपण. पहिल्याच्या अपोजिट तिसरी कंडिशन आहे, फर्स्टच्या अपोजिट थर्ड कंडिशन आहे. जर ए इंटू डी हा ग्रेटर आला, म्हणजे मी तिसरी कंडिशन थोडीशी तिथेच दाखवतो इथेच. हे बघा, जर समजा ए इंटू डी ग्रेटर आला तर देन जे म्हटलेलं आहे पुढे त्याच्यामध्ये पण चेंजेस होणार, ओके. आणि ते चेंजेस काय झाले, किंवा हा ए अपॉन बी काय असणार आहे, मोठा असणार आहे. या पद्धतीनं आहे कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स. समजलं असावं माझ्यामध्ये तुम्हाला हे, ओके. कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन्स थोडंफार समजलं असेल तर प्रॅक्टिस सेट 1.2 सोडवायला सुरुवात करा. थांबतोय थोडंसं मी इथे, आज खूप लेट झाला आहे व्हिडिओ तयार करायला किंवा पाठवायला पण. आपल्याला आपण प्रयत्न करतोय येत्या 3-4 दिवसांमध्ये आपल्याला व्हाईट बोर्ड चांगल्या पद्धतीने कसा वापरता येईल त्याच्यासाठी मी एक एक्सटर्नल सपोर्ट मागवलेला आहे, तो येईल आणि मग आपल्या व्हिडिओज आणि हे सगळं लिखाण वगैरे, हँडरायटिंग माझं स्पेशली तुम्हाला दिसेल, व्यवस्थित समजेल. चला आत्तासाठी बाय बाय. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तुम्हाला कंपॅरिझन करता आलं तर नक्की करा. बाय.